मी नेहमी एक गोष्ट सांगतो, मुंबईतला इकडचा आमचा एक कामगार होता. 40-45चं वय असावं. वेळेचं काय, 40-45चं वय असेल. संसार 20 वर्ष झालेला. नवरा बायको राजा राणीचा संसार सुखानं जगत होती. सुखानं सगळं चाललं होतं. मनामध्ये शांतता होती, समाधान होती, तृप्तता होती. आयुष्य असावं तर असं असावं असा एक परिणामाचा एक वेगळा वेध होता. जगणं सुंदर होतं, मोहक होतं. या जन्मावर शतदा प्रेम करावी अशी या राजा राणीची भावना होती. कामगार होते, फार काही नाही, पण पोटापुरता कमवत होते, पोटापुरता जगत होते. हा कामगार सकाळी किरणीत जायला निघायचा. रोज 9:45 वाजता घरातनं बाहेर पडायचा. 10 वाजता एका पानाच्या ठेल्यावर यायचा. 2 रुपयाचं एक साधं पान विकत घ्यायचा आणि 2 रुपयाची नोट देऊन माघारी आलेले 4 आणे त्या पानाच्या ठेल्याजवळ बसलेल्या भिकाऱ्याच्या थाळीत टाकून द्यायचा. 20 वर्ष क्रम कधी चुकला नाही. रोज 9:45 वाजता घराबाहेर, रोज 10 वाजता पानाच्या ठेल्यावर, 2.25 रुपयाचं साधं पान आणि उरलेले 4 आणे भिकाऱ्याच्या थाळ्यात. 20 वर्ष नेमाने क्रम चाललाय. 20 वर्ष रोज 9:45 वाजता, रोज नियमित. सगळं चांगलं व्यवस्थित चाललंय, सुखाचं चाललंय, आनंदाचं चाललंय. अचानक एके दिवशी दृष्ट लागली संसाराला. बायको आजारी पडली. दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी निदान केलं. सांगितलं ब्लड कॅन्सर झालाय बायकोला. पायाखालची वाळू सरकली. डोक्यावरचं आभाळ आदळतं की काय असं झालं. भीत विचारलं डॉक्टर काय निदान, उपचार. डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करावं लागेल. किती खर्च? आणि डॉक्टर म्हणे 1 लाख रुपये. उद्या दुपारपर्यंत 1 लाख रुपये आणून द्या, तर वाचेल बायको तुमची, तर होईल ऑपरेशन. आणि सैरबाहेर झाला. काळजामध्ये वादळ घेतलं. सुसाट झाला, बेभान झाला. काय करावं कळत नव्हतं. अरे पोटाची खळगी कशी बशी भरणारे आपण. 1 लाख रुपये आणावे कुठून? कसं वाचवावं बायकोला? कसं करावं ऑपरेशन? अरे कुणा पुढं बजावं, कुणा पुढं हात पदर पसरावा, कुणाला मागावं. पण पडला बाहेर. बायकोसाठी सगळ्या नातेवाईकांचे उंबरटे झिजवले. नातेवाईकांच्या पुढे पदर पसरला. एवढी वेळ फक्त भीक घाला, एवढी वेळ संसार वाचवा, एवढी वेळ आयुष्य वाचवा, फक्त एवढी वेळ. सगळ्या नातेवाईकांनी धडाधडा दार लावून घेतली. निराश झाला. मित्रांकडे गेला. ज्यांनी सुखात साथ दिली होती ती दुःखात साथ देतील मनात आलं. मित्रांच्या पुढे हात पसरला. अरे द्या रे, एवढी भीक द्या या मित्राला, वाचवा संसार, वाचवा आयुष्य. सगळ्या मित्रांनी पाठ फिरवली, चालू लागले. आणि यावेळी जगण्यातला सगळ्यात महत्वाचा नियम त्याच्या लक्षात आला. गरजेला जो पडत नाही ना त्याला माणूस म्हणायचं. विवश झाला, सैरभैर झाला. काय करावं कळत नव्हतं. कुठं जावं उमजत नव्हतं. कुणाकडे हात पसरावा समजत नव्हतं. सगळा तसाच आतंक झाला. काळजात मस्तकात मुंग्या छिंचिरत होत्या नुसत्या. आणि जिनं 20 वर्ष संसार केला माझा, जिनं सुखात दुःखात साथ दिली, जी प्रत्येक क्षणाला पाऊल उचलून माझ्या सोबत राहिली, अरे दुःखाचा वारा जिनं माझ्या कधी अंगाला लागू दिला नाही, डोळ्यात कधी पाणी येऊ दिलं नाही, ती माझी अर्धांगी. मरणाशी झुंज घेते आणि मी नवरा तिचा. तिच्यासाठी नाही गोळा करू शकत 1 लाख, नाही देऊ शकत साठी पैसे, नाही वाचवू शकत तिला. काळजात सगळं थैमान माजलं. चालता चालता रस्त्याने निघाला. कुठेतरी पुस्तकात वाचलेलं असायचं, रस्त्यावरच्या दगडाखाली पैसे असतात. एखादा दगड दिसायचा, लगबगीनं धावत जायचा. सरदिशी दगड बाजूला करायचा. दगडाखाली काहीच नसायचं. काळजामध्ये तशीच वीज लखलखायची. डोळ्यातनं खळदिशी गंगा व्हायची. काळीच घट्ट करायचा, चालत राहायचा. समोर एखादा ग्रस्त यायचा. त्याला वाटायचं जणू माझ्याकडे बघतोय. पाहता पाहता वाटायचं अरे जणू मलाच पैसे द्यायला येतोय. धावत धावत त्याच्यापर्यंत जायचा. अरे पैसे देतोय आणि अचानक तो समोरचा ग्रस्त पकड देऊन सरदिशी बाजूला व्हायचा. पुन्हा काळजामध्ये एक सरदेशी वादळ फोडायचं. अरे नाही कुणी मदत करणार. निराश झाला, रडवू लागला हमसामशी. डोकं आपटून घ्यावंसं लागलं. अरे काय सांगू बायकोला, कसं जाऊ त्याच्या समोर. दिवस संपला, रात्र झाली, सकाळ झाली. आता फक्त दुपार उरली हातात. नाही पैसे दिले तर नाही वाचणार बायको. काय करावं. चालत राहिला चौपाटीपर्यंत आला. अथांग समुद्रात बघितलं. अरे वाटलं द्यावा जीव. अरे जो नवरा नाही वाचवू शकत बायकोला, त्याच्या जिंदगानीत काय अर्थ. गेला गुडघ्यापर्यंत पाणी लागलं, कमरेपर्यंत. अरे डोका बुडवलं, मान बुडवली, गुदमरला, कोंडला, मेला. आणि अचानक सरदिशी उफाळून बाहेर आला. अरे मीच जर मेलो तर माझ्या बायकोकडे कोण बघणार. शेवटी बायकोला कोण. तसाच परत आला आणि बायकोचं रूप चित्तात आलं. जणू ती बायको त्याला सांगत होती, कशाला जीवाची एवढी तक्त करून घेता, कशाला काळजाला एवढा त्रास करून घेता. अहो नसतील पैसे गोळा होत तर न होऊ द्या. अहो नसेल माझं ऑपरेशन होत तर न होऊ द्या. अहो मी मेले तर एवढं काय बिघडणार आहे. पण माझ्यासाठी तुम्ही जीवाला नका त्रास करून घेऊ, नका स्वतःला त्रास करून घेऊ. याही क्षणात त्या बायकोचं हे शब्द त्याला आठवले आणि क्षणभर भापावला. काय करावं. अरे एवढी बायको पण नाही वाचवू शकत. निराश झाला, तसाच मान खाली घालून चालत राहिला. स्वतःच्या विचारात होता, भानात नव्हता, जाण नव्हती, कुठं निघालोय कळत नव्हतं. समोर फक्त बायको दिसत होती. आणि अचानक कुठून तरी हाक कानावर आली. त्याला वाटलं जणू कुणी मला बोलावतंय. सावरून बघितलं, पुन्हा कानावर हाक आली, ओ साहेब. मान वळवून बघितलं.
ज्या पानाच्या ठेल्यावर गेली 20 वर्ष नेमानं पान खात होता, तो पानवाला याला बोलावत होता, ओ साहेब इकडं या. मान खाली घातला, अश्रू दाटला, हुंदका तसाच साठवला. हा माणूस त्या पानाच्या ठेल्याजवळ गेला. या पानवाल्याने विचारलं, काय साहेब गेले 20 वर्ष तुमचा क्रम चुकला नाही, राव 2 दिवस फिरकला नाही टपरीकडे, असं काय झालं? भरल्या काळजानं आणि भरल्या उराने यांनी सांगितलं, बायको दवाखान्यात आहे, ब्लड कॅन्सर झालाय, ऑपरेशन करायचं आहे, पैशासाठी वन फिरतोय रे. पण त्यासरची पानवाल्याचा गळा दाटला, आपला हात त्यांनी या माणसाच्या खांद्यावर ठेवला. साहेब, आपली जागीर म्हणजे आपली ही पानपट्टी, विकली तर 5,000 येतील, तुम्ही म्हणत असला तर आत्ता. आणि हुंदका दाटून आला, तसाच अश्रू बाहेर काढत तो म्हणाला, अरे मित्रा तू म्हणालास यातच आलं सर, पण 5,000 ने काय होणार रे? आणि तसाच विवशपणे मान खाली खलत रडत निघाला. कसं जावं बायको समोर, काय तोंड दाखवावं? नाही वाचवू शकत, तुला मर, जा मर, काय सांगावं? पण निदान शेवटचं दर्शन तरी घ्यावं, एकदा शेवटचा डोळ्या भरून पाहावं तरी. अरे गरिबीनं संसार कसे उद्ध्वस्त होतात हे बायकोला जाताना समजावं तरी. आयुष्यभर तिची याद राहावी, एकदा डोळे भरून पाहावं. चालत राहिला, निराश मनानं चालत राहिला. दवाखान्यात आला, बायकोच्या खोली जवळ गेला, पण धाडस होत नव्हतं बायकोकडे बघायचं. अरे कसं बघावं, काय सांगावं? पण शेवटी धीर करून बघितलं. बायको शांतपणे बेडवर पहुडली होती, निश्चिंतपणे. तिचा तो शांत प्रसन्न चेहरा बघितला आणि काळजात सर्दीचे प्रश्न चमकला. बायकोचं या अखेरचं दर्शन आणि क्षणात वादळ थरारला, शारला, रसाडसा रडायला लागला, हुंदका दाटला, डोळ्यातला अश्रू थांबेना, तसाच गुडघ्यात बसला, गुडघ्या डोकं खुपसून ढसढस रडायला लागला, नाही वाचवू शकत. आणि त्याचं ते रडणं सुरू असतानाच अचानक एक नर्स धावत आली, त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि सांगितलं, ओ साहेब सही करा या कागदावर, तुमच्या बायकोचं ऑपरेशन करायचं आहे. स्वर्ग भेटलाच आनंद झाला, ताट दिशी उडाला. अरे कुणी भरले 1 लाख, कुणी वाचवलं बायकोला, कुणी सावरला संसार, कोण आहे तो देव माणूस, कुणी भरले 1 लाख. बायकोनी कणल्याचा आवाज आला आणि नर्स सांगू लागली, तो फाटकं घोंगडं पांघरलेला मनुष्य दिसतोय ना, त्यांनी तुमच्या बायकोच्या ऑपरेशनचे 1 लाख भरले. तसाच सुटला सुसाट, फाटक्या घोंगड्या घातलेला, अस्वच्छ कपडे, गावंढळ माणूस, विचित्र दिसणारा, पाठीमागून गेला, कडकडून मिठी मारली, तसाच पायावर पडला, पाय गच्च धरले, डोकं टेकलं पायाला. विचारलं, का वाचवलं संसार, का वाचवलंस आयुष्य, का वाचवलंस बायकोला, कोण आहेस तू, का भरलेस 1 लाख, कोण आहेस तू? मान वर करून बघितलं, आश्चर्याचा धक्का बसला. गेली 20 वर्ष ज्या पानाच्या ठेल्यावर पान खात होता आणि ₹2.25 पान खाऊन उरलेले 4 आणे ज्या भिकाऱ्याच्या थळीत टाकत होता, तो भिकारी याच्या बायकोच्या ऑपरेशनचे ₹1,00,000 भरून निघाला होता. आणि मग याने विचारलं, अरे का भरलेस पैसे 1 लाख? आणि त्या भिकाऱ्याच्या तोंडात जगद्गुरु तुकारामांची ओवी आली, अरे चित्ती नाही असं त्याचा पांडुरंग दास. अरे गेली 20 वर्ष तू माझ्या थाळीत टाकत राहिलास, मी 1 दिवस तुझ्या थाळीत टाकलं म्हणून कुठं बिघडलं? अरे गेली 20 वर्ष नेमानं न चुकवता माझ्या थाळीत टाकत राहिलास, मी तर 1च दिवस तुझ्या थाळीत टाकलं, कुठं बिघडलं? अरे व्हायचं असेल तर भिकारी व्हा, पण मनानं श्रीमंत असा. अरे पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा मनाने श्रीमंत असला ना, तरच जगू शकाल आणि तरच जीवनात सार्थक होऊ शकाल. पैशानं श्रीमंत होण्यापेक्षा पैशाने भिकारी व्हा, पण मनानं श्रीमंत असा. कारण मनानं श्रीमंत असणारीच माणसं इतिहास घडवणारी ठरलीत. आमच्या पोरांना ते शिकवा, नाही कमावलेच पैसे तरी चालतील, पण मनानं श्रीमंत हो. आणि ज्यावेळी असा मनाने श्रीमंत असणारा समाज तयार होईल ना, नाही सुधारायची गरज पडत, नाही त्या समाजासाठी जगायची गरज पडत, सांगावं नाही लागत. प्रत्येक पाऊल समाजासाठीच असतं तिथं. यांनी काय केलं? 4 आणे फक्त फेकत होता हो 20 वर्ष, फक्त 4 आणे. आणि मग त्या भिकाऱ्यानं 1 दिवशी सगळं भरभरून दिलं त्याला. मी फक्त तेवढंच सांगतो, नका देऊ खूप, नका देऊ सगळं आयुष्य, नका कुर्बान करू संसार, नका देशासाठी देऊ आहुती. फक्त रोज 25 पैसे या समाजाला द्या. 25 पैसे एवढं काम, 25 पैसे एवढा वेळ, 25 पैसे एवढी बुद्धी, 25 पैसे एवढी कला, फक्त रोज द्या. 1 दिवस हा समाज तुम्हाला भरभरून देईल.
आणि तीच तुमचा निकोप समाज घडवेल. ते तुमचं जगणं समाजासाठी. धन्यवाद.